त्या ट्रॅव्हल्सला आग लागलेली आणि त्यात 45 प्रवासी होते ते थोडक्यात बचावले। नागपूर उमरेड मार्गावर व्हीआयटी कॉलेज ते उकळवाही हेटी दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली, त्यामुळे खळबळ उडाली। यावेळी बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते। सुदैवाने सगळेजण वेळीच बाहेर पडले, त्यामुळे जीवितहानी टळलेली आहे। धावत्या बसला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। चालकाने तातडीने बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं। काही क्षणातच बसने पेट घेतला। स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी मदत करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र बसचा मोठा भाग जळून खाक झालेला आहे। तर बसमधील 45 प्रवासी अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। नागपूर उमरेड रोडवर धावत्या बसला आग लागलेली आहे। धावत्या ट्रॅव्हल्सला आग लागली आणि सुदैवाने जीवितहानी टळली आहे, कारण बसमध्ये 45 प्रवासी होते। मोठा अनर्थ टळलेला आहे। हे सगळे प्रवासी सुखरूप बाहेर पडले। तातडीने त्यांना बसमधून बाहेर काढण्यात आलं। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, ही दृश्य नागपूर उमरेड रस्त्यावरची दृश्य आहे। किती भीषण आग होती आणि यातले सगळे प्रवासी अगदी थोडक्यातच बचावलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। संजय, नेमकं काय घडलं? अगदी बरोबर सौरभ, जसं आता आपण सांगितलं 45 प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत। आपल्याला माहिती आहे, नागपूर जिल्ह्यातील नागपूर उमरेड मार्गावरती उकळवाही हेटी नावाचं गाव आहे। तिथपर्यंत बस पोहोचत होती, ही खासगी ट्रॅव्हल्स बस, पण त्याच्या आधीच त्यातून धूर निघायला लागला आणि आग लागलेली आहे बसला हे लक्षात आलं आणि ऐन वेळेवरती बस थांबवण्यात आली आणि सगळे 45 प्रवासी त्यातून बाहेर काढण्यात आले आणि त्यामुळे सर्वच जण सुरक्षित आहेत। मात्र या धावत्या बसला आग लागल्याने संपूर्ण बस त्यातील सामानासकट जळून राख झाल्याचं आता समोर येत आहे आणि ही जी आग लागली होती ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। चालकांनी तातडीनं बस थांबवली आणि बसला रस्त्याच्या कडेला घेतलं आणि प्रवाशांना बाहेर काढण्यात आल्यामुळे सगळे बचावले। मात्र काही क्षणातच बसने पूर्णपणे पेट घेतला आणि पाहता पाहता ती अगदी म्हणजे सांगण्यासारखं बसचं आता दृश्य दिसत आहे। अर्थातच स्थानिक नागरिक मदतीला धावले, वाहन चालक सुद्धा आणि इतर नागरिक सुद्धा मदतीला आले, पण तोपर्यंत बसचा मोठा भाग जळून खाक झाला होता आणि अग्निशमक दल आणि पोलीस तिथे पोहोचेपर्यंत सगळ्या आगीने बसला भक्ष्यस्थानी घेतलं होतं। आता आग विझवण्यात आली असली आणि त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ती आता दूर झालेली आहे। मात्र प्रवाशांमध्ये अजूनही या एकूण घटनेचं दहशत आहे, भीतीचं वातावरण आहे। काही जणांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे आणि प्राथमिक चिकित्सेसाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलेला आहे आणि अधिकचा तपास जो आहे तो नागपूर जिल्ह्यातील कोळी पोलीस ठाण्याची जी टीम आहे ती करते। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण तुमच्याकडून घेऊ। संजय, तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, धावत्या बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली, अतिशय भीषण अशी आग आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। धुराचे काळे लोट आकाशाकडे झेपावत आहेत, इतकी प्रचंड भयानक अशी ही आग होती। मात्र ह्यातनं सगळे प्रवासी सुखरूप बचावलेले आहेत। 45 प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते, ते अगदी थोडक्यात बचावले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे आणि आग लागल्याचं कळताच हे सगळे प्रवासी बसमधनं पटापट खाली उतरले आणि सुदैवाने मोठा अनर्थ टळला।